नमस्कार मंडळी, मी प्रिया. तुमचं स्वागत आहे पॅनफुल डिलाइट्स या माझ्या चॅनलवर. आज आपण बनवणार आहोत प्रोटीनयुक्त असे भाजलेल्या चण्याचे लाडू. हे लाडू आरोग्यदायी आणि पचनासाठी हलके आहेत, त्यामुळे तुम्ही नक्की बनवा. चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण ह्याचे साहित्य बघूया. 350 ग्रॅम भाजलेले चणे, 2 मोठे चमचे बेदाणे, 2 मोठे चमचे तीळ, 2 मोठे चमचे पिस्ता, 7 ते 8 वेलची आणि पाव चमचा जायफळ पूड, 2 मोठे चमचे काजू, 2 मोठे चमचे बदाम, 2 मोठे चमचे भोपळ्याच्या बिया, 2 मोठे चमचे काळे मनुके, 2 मोठे चमचे मेथी दाणे, 75 ग्राम बारीक रवा, 2 मोठे चमचे अक्रोड, 30 ग्रॅम किसलेले सुके खोबरे, 200 ग्राम तूप, 2 मोठे चमचे अळशी आणि 350 ग्राम गूळ. सर्वात प्रथम आपण हे चणे मिक्सरच्या भांड्यामधून वाटून घेऊया. हे एकदम बारीक वाटून घ्यायचे आहे. हे बघा, हे वाटून झाले आहे. आता ही चण्याची पावडर आपण चाळून घेऊया, जेणेकरून आपल्याला बारीक पीठ मिळेल. या चण्याची साल मी काढून टाकली आहे, पण जर तुम्हाला सालीसकट लाडू बनवायचे आहे तरीही ते बनवू शकता. भाजलेल्या चण्यामुळे हाडे मजबूत होतात, त्यामुळे हे लाडू लहान मुलांना नक्की द्या. आता आपले चण्याचे पीठ चाळून झाले आहे आणि हे जे मोठे कण आहेत ते आपण परत वाटून घेणार आहोत. अशा प्रकारे आपण उरलेले चणे आहेत ते मिक्सरला लावून त्याचे पीठ चाळून घेऊया. आता आपण पुढची कृती करूया. गॅसवरती एक कढई ठेवून ती कढई गरम झाल्यावर त्यामध्ये सुके खोबरे भाजून घेऊया. हे सर्व साहित्य आपण मंद आचेवरतीच भाजून घ्यायचे आहेत, जेणेकरून ते करपणार नाही. आणि हे लालसर झाल्यावरती एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे. आता आपण त्याच कढईत 75 ग्राम बारीक रवा घेतला आहे, तो भाजून घेऊया. भाजलेला रवा लाडूला छान टेक्स्चर देतो. रवा घातल्यामुळे लाडू चांगले वळले जातात. आता या रव्यामध्ये 1 मोठा चमचा तूप घालूया आणि चांगले लालसर होईपर्यंत भाजून घेऊया. जास्त रवा घातला तर लाडू कोरडे किंवा घट्टसर होऊ शकतात, त्यामुळे प्रमाणातच रवा घाला. रवा थोडासा ओलावा शोषतो आणि मिश्रणाला थोडी घट्टता देतो, त्यामुळे लाडू चांगले वळतात. आता हा रवा लालसर भाजून झाला आहे, आपण तो एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आता त्याच कढईमध्ये 2 मोठे मेथी दाणे टाकूया आणि भाजून घेऊया. हे दाणे मंद आचेवर सतत ढवळत राहायचे आहे. साधारण 2 ते 3 मिनिटात मेथी दाण्याला हलकासा सुगंध यायला लागतो आणि ते फुगायला लागतात. आता हे मेथी दाणे भाजून लालसर झाले आहेत, आपण त्याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आता त्याच कढईमध्ये 2 मोठे चमचे तीळ भाजून घेऊया. तीळ पटकन भाजले जातात. भाजल्यावर ते थोडेसे गोल्डन दिसतात आणि फुलायला लागतात, तेव्हा समजून जायचं की तीळ भाजून झाले आहेत. आता आपण हे एका प्लेटमध्ये काढूया. आता आपण 2 मोठे चमचे अळशी भाजून घेऊया. अळशी भाजताना सतत हलवत राहणे खूप आवश्यक आहे. अळशी फुलल्यासारखी दिसते आणि हलकासा फुटफुट आवाज येतो, याचा अर्थ ती व्यवस्थित भाजली आहे. आता आपण तिला एका प्लेटमध्ये काढूया. आता आपण कापलेले काजू, बदाम, अक्रोड आणि भोपळ्याच्या बिया भाजून घेऊया. ड्रायफ्रुट्स 3 ते 4 मिनिटात हलके सोनेरी होतात आणि त्याचा गंध येतो. आता आपण ह्यामध्ये 2 मोठे चमचे तूप घालून चांगले भाजून घेऊया, ज्यामुळे ते खरपूस भाजले जातील. आता 2 मोठे चमचे पिवळे मनुके आणि 2 मोठे चमचे काळे मनुके घालून चांगले भाजून घेऊया. आता हे ड्रायफ्रूट चांगले भाजून झाले आहेत. मनुके सुद्धा चांगले फुललेले आहेत. आता आपण त्यांना एका प्लेटमध्ये काढूया. आता आपल्याला चण्याचे पीठ भाजून घ्यायचे आहेत. त्यासाठी एक जाड कढईमध्ये 2 मोठे चमचे तूप घालूया. तूप गरम झाले की त्यामध्ये चण्याचे पीठ घालून चांगले भाजून घेऊया. हे पीठ आपल्याला मंद आचेवरतीच भाजून घ्यायचे आहे. भाजलेल्या चण्यामध्ये फायबर भरपूर असतात, त्यामुळे गॅस आणि अपचन यांवर फायदा होतो. यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस भरपूर असते, त्यामुळे हाडं आणि दात मजबूत होतात. रक्त वाढवण्यासाठी आणि अशक्तपणा कमी करण्यासाठी हे उपयोगी आहे. जसे जसे पीठ लालसर होईल तसे तसे आपण थोडे थोडे तूप घालून भाजून घ्यायचे आहे. मी 200 ग्राम तूप पूर्ण लाडू बनवण्याच्या साहित्यासाठी घेतले आहे. भाजलेल्या चण्यामुळे कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत होते आणि हृदयविकाराचा धोकाही कमी असतो. हे चणे भाजलेले असल्यामुळे लाडू बनवताना पीठ जास्त भाजायची गरज लागत नाही. 15 मिनिटांमध्येच मंद आचेवर हे पीठ भाजून होते. हे पीठ अजून एकजीव झाले नाहीये, त्यामुळे आपण ह्याच्यामध्ये 3 मोठे चमचे तूप घालून चांगले एकजीव करूया. हे लाडू डायबेटिक लोकांसाठीही सुरक्षित आहे, कारण ह्यामध्ये जास्त फायबर असल्यामुळे रक्तातील साखर हळूहळू वाढते. आता यामध्ये 2 मोठे चमचे तूप घालूया आणि एकजीव करूया. साजूक तूप आणि चण्याचे लाडू शरीर गरम ठेवतात, त्यामुळे हिवाळ्यात रोज एक लाडू खाणे फायदेशीर आहे.
सतत थकवा येत असल्यास हा एक लाडू पुरेसा आहे. भाजलेल्या चण्यामध्ये लोह असतं जे अशक्तपणा कमी करतं. आता यामध्ये 2 मोठे चमचे तूप घालूया आणि एकजीव करूया. आता यामध्ये 1 मोठा चमचा तूप घालूया आणि एकजीव करूया. हे पीठ आता चांगले भाजून झाले आहे. आपण पुढची कृती करूया. आता हे भाजलेले मेथीचे दाणे आपण मिक्सरमधून बारीक वाटून घेऊया आणि या मिश्रणामध्ये मिक्स करूया. आता भाजलेली अळची मिक्सरमधून वाटून घेऊया आणि या मिश्रणामध्ये मिक्स करूया. आता यामध्ये भाजलेले सुके खोबरे आणि भाजलेला रवा या मिश्रणामध्ये घालून मिक्स करूया. आता यामध्ये भाजलेले तीळ घालूया. आता यामध्ये भाजलेले ड्रायफ्रुट्स घालूया. आता हे जिन्नस आपण एकजीव करूया. आता हे सर्व जिन्नस एकजीव झाले आहे. आपण गॅस बंद करूया आणि हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया. हे मिश्रण थोडे थंड होऊ देऊया. तोपर्यंत आपण गूळ वितळवूया. त्याच कढईमध्ये 1 मोठा चमचा तूप घालूया आणि त्यामध्ये 350 ग्रॅम गूळ घालूया. आणि हा गूळ मंद आचेवरती वितळवायचा आहे, जेणेकरून तो खाली लागणार नाही. पाणी न घालता हा गूळ वितळवायचा आहे. हा गूळ चांगला वितळला आहे. आपण पुढची कृती करूया. आता हा वितळलेला गूळ या मिश्रणामध्ये घालायचा आहे आणि एकजीव करायचा आहे. आता आपण वेलची आणि जायफळची पूड करून या मिश्रणामध्ये घालूया. आता हे मिश्रण एकजीव झाले आहे. आपण याचे लाडू वळायला घेऊया. हातामध्ये एक छोटा गोळा घ्यायचा आणि तो असा हाताने वळवायचा. लाडू असा गोलसर फिरवला की त्याला चांगली चकाकी येते. हा बघा, एक लाडू तयार झाला आहे. अशा प्रकारे आपण सर्व लाडू वळवून घेऊया. लाडू तयार झाल्यानंतर 1 तास त्याला बाहेर ठेवायचे आहे. नंतर हवाबंद डब्यामध्ये त्याला ठेवू शकता. हे लाडू 2 ते 3 महिने सहज टिकतात. हा बघा, दुसरा लाडू तयार झाला आहे. सांगितलेल्या साहित्याच्या मापाप्रमाणे जर लाडू केले तर शेवटचा लाडूही असाच होईल. त्याला तूप घालायची गरज लागणार नाही. ह्या एवढ्या प्रमाणात 30 ते 35 लाडू होतात. हा बघा, आपला हा तिसरा लाडू तयार झाला आहे. हा बघा, आपला चौथा लाडू पण तयार झाला आहे. तर अशा प्रकारे तयार झाले आहेत पौष्टिक, टेस्टी आणि टिकाऊ भाजलेल्या चण्याचे लाडू. हाताच्या मुठीत वळता येईल इतकं मोकळं मिश्रण आणि चव मात्र लाजवाब. नक्की करून पहा आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये शेअर करा. आवडले तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच झटपट आणि हेल्दी रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.